अण्णा जन कल्याण फाउंडेशन. अब्दुल्ला आलाय सेकंड ओव्हर दुसऱ्या ओव्हर मध्ये. फुल टॉस, व्हाट अ शॉट, फुल स्ट्रोक ऑन साइडला, पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू सी मारेगा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. चला 14 धावा धावपल करते जिकडे आतापर्यंत एका चेंडूचा खेळ झाला. अब्दुल्ला आला गेला. पहा जडीची अडचणी वाढल्यात आणि अडचणी वाढत असताना काय इकडून कशा प्रकारे उत्तर येणार आहे आणि कुठपर्यंत जाणार आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न, फेकी झाली गेली. हो हो हो, बराच उशीर झाला. पुन्हा एकदा एकच धाव धावफलकावर. दोन चेंडू 15 धावा धावफलकावर. अब्दुल्ला पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल टॉस, येस, गॅप मधून प्रॉपर टायमिंग. चेंडू गेला सी मारेगा पार, चौकार, 4 धावा. रिव्ह्यू आहे कसला? 9चा फ्लाइट बघायचंय. ओके. येस, 9 चेंडू आहे. वीस धावा, 20 रन. 2 चेंडूचा खेळ झाला. वेगवान सुरुवात, मोठा पटका, पुन्हा गॅप मधून. येस, इट इज 4. पहा आतापर्यंत साई सिद्धीच्या, येस थँक्यू, संपले. साई सिद्धीच्या ज्या कोणी पण बॅटर अजून चौकर लगावल्यात ना दोन्ही बॅटरनी, ते सर्व गॅप मधून लगावल्यात आणि सर्व जमेचे बाजू ठरले गेले. बॅकफुटला गेले, कट केला, चेंडूला पाठवलं, पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये. सुरुवात आतापर्यंत कशा प्रकारे 25 रन 25 धावा, जिकडे आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला नाही, 25 धावा धावपल करत वेगवान सुरुवात झाली साई सिद्धी स्पोर्ट्स या संघाकडून. आणि अडचणी थोड्याशा वाढल्या गेल्या. ऑन साइडला स्वतः अडवला चेंडूला, येस, फेकी बऱ्याच वरती गेला होता चेंडू, त्यामुळे चेंडू खाली येता येता तिथपर्यंत दोन्ही बॅटर आपल्या सुरक्षित क्रीज मध्ये. एकच धाव धावपलकर आली गेले आणि आतापर्यंत 26 रन 26 धावा धावपलकावरती आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पहा समोर एखादा ब्रेक थ्रू येणं गरजेचं आहे. ऑन साइडला पुन्हा ड्राईव्ह केलं, हेच बॅकअप, हो बराच वेल या थँक्यू टू 30 रन 30 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ संपलाय. काय जबरदस्त सुरुवात आहे. पहा या प्रकारच्या सुरुवातीनंतर कदाचित आता विचार करावा लागणार आहे की इकडून जेडीएस संघ इतक्या दबावामध्ये आलाय ना की आता एखादा विकेटने आता विचार करावा लागेल. फैजान आला गेलाय आणि आता फैजानवर खूप मोठी जबाबदारी आहे. बघूया फैजान या जबाबदारीला कशा प्रकारे पार पाडतोय. चांगला गोलंदाज आहे फैजान, आठवतोय गोपचार पडा एका वेळेला गाजवला गेला होता या गोलंदाजांनी. VPL सीझन 2 मध्ये बेस्ट बॉलरचा खिताब सुद्धा जिंकला होता. क्या बात आहे. आता फैजानला इकडे कामगिरी ती करावी. लेफ्ट स्टंपच्या बाहेर, येस, इट इज वाईट. आमचे ऑफिशियल पंच दोन्ही पंच
या कडकडत्या उन्हात आहेत आणि खरोखरच मानावं लागणार. पुन्हा बाहेर, बराच बाहेर, पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित केला गेला. पहा इकडून स्कोर कार्ड ज्या वेळेला चालत असते त्यावेळेला गोलंदाजाला काय करावं लागतं, कुठला प्लॅन करावा लागतो, कोणाविरुद्ध करावा लागतो, या सर्व गोष्टींचा विचार आता फैजानला करावा लागणार आहे. 33 धावा तापलकावर. ऑन साईडला पुन्हा दिशा देण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने दिशा दिली गेली तोपर्यंत सिंगल रन. 34 रन. जिकडे आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 34 धावा तापलकर. फलटास ऑन साईडला, चेंडू अडवला गेलाय तोपर्यंत सिंगल रन. पहा आमचे गुणलेखक मागील 4 दिवस झाले काय जबरदस्त कामगिरी करतायत. सुदर्शन, ओहो व्हॉट अ शॉट, गॅप मधून चेंडू सी मारे गप्पा, चौकार, 4 धावा. थँक्यू. वादळ आलंय मैदानाच्या आतमध्ये. पहा वादळ समोर सुद्धा आलंय. काय जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत करताय. 39, जिकडे आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. फैजान जरी केलेला हल्ला बोल काय इकडून फैजान त्याला उत्तर देणार आहे की काय, परंतु काय जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत. साई सिद्धी स्पोर्ट्स च्या दोन्ही बॅटर कडून झाली गेले. अजूनही विकेट नाहीये, ही सर्वात जमेची बाजू आहे. समोर एखादा विकेट पाहतोय जेडीएस संघ, एखादा विकेट येणार कधी. फैजान पुन्हा एकदा मोठा फटका समोर. येस, हो कदाचित फैजानला माहित सुद्धा नंतर चेंडू कुठे गेलाय. बरंच वेळा असं होतं, परंतु चांगले फिल्डिंग. नक्की का डॉट बॉल, निर्धाव चेंडू, लास्ट बॉल आफ्टर 3rd ओव्हर. 39 रन ऑन द बोर्ड. बॅटची टॉपेज, येस अखेरकार आलाय विकेट आणि ब्रेक थ्रूची गरज होती, तो ब्रेक थ्रू आलाय गेला अखेरकार. पहिल्या विकेटचं पतन, आनंदला मैदान सोडावं लागलंय. गॉन. माहित होतं डीजेवाल्याची काय परिस्थिती चालू होती आणि खरं आपण आलात. थँक्यू सो मच. शेवटपर्यंत राहा, आलात म्हणून मध्ये जाऊ नका, पण शेवटपर्यंत राहा. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे, खूप महत्वाचा दिवस. पहिला बॉल ऑन साइडला, व्हाट अ शॉट, बंदुकी से निकलती हुई गोली, गोलीच्या रफ्ताराने ब्रांडेड स्ट्रोक, चेंडू सी मार्ग पार, चौकार, 4 धावा. काय जबरदस्त बॅटिंग केली गेली आज. प्रथम पुन्हा once more, one another boundary, beautiful stroke. रन, 50 धावांचा पल्ला जवळ पार होत असताना यावेळी चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. विकेटचं बदल, मोठा हादरा, नगरकार मैदान सोडावं लागलंय. गॉन. ऑन साइडला ट्राय केलं, चेंडूला फेकी झाले वेगवान. हो एका टप्प्याने गेली होती, त्यामुळे फक्त एकच धाव दफलकर आले गेले. 48 रन, 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. 48 रन, 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. समोर खेळण्याचा प्रयत्न हलक्या हातानं चेंडूला ड्राईव्ह केला गेला, तोपर्यंत सिंगल रन. 49 रन आणि आजचा हाय स्कोर आहे आणि या स्पर्धेचा सुद्धा हाय स्कोर आहे असं आमचे विराट नेटवर्कचे ऑपरेटर मनीष यांनी सांगितलं गेलंय. पहा जर का एक धाव या चेंडूवर आली तर या स्पर्धेमध्ये हायस्ट
अखेरकार 50 धावांचा पल्ला पार होणार आहे. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केला, चेंडू गेला, येस चेंडू गेला, सीमार का पार, चौकार. नखेरकार 50 धावांचा पल्ला पार. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे साई सिद्धी स्पोर्ट्स या संघासाठी. 54 इज टार्गेट. येस सेकंड इनिंगला सुरुवात होईल. पुन्हा इथे घेऊन जातोय. नाव काय तुझं? अनिकेत जॉईन होतील. तोपर्यंत आपण टॉस कपच्या दिशेने जाणार आहोत. धावांचा पाठलाग कशा प्रकारे होणार आहे आणि धावा काय धावा डिपेंड करत जातील. भरपूर प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आहेत. मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत जिकडे केतू पाटील यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. टॉस जिंकला काय निर्णय? क्षेत्ररक्षण किती धावांपर्यंत थांबायचे? 30 पर्यंत थांबायचा प्रयत्न. खूप साऱ्या शुभेच्छा. आता प्रथम बॅटिंग करायची आहे, कशा प्रकारची तयारी आहे आणि किती धावांचं टार्गेट सेट करायचं आहे? 40+ मारायचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. तर अहवाल असं आहे की टॉस जिंकलाय श्री स्पोर्ट्स या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं विघ्नेश फायटर या संघाला. येथे एक मोठी मॅच, कुठे जाऊ नका. 54 धावांचा पाठलाग आहे. घेऊन जाते आमच्या सरळ कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जिकडे अभिषेक यांचे आवाज ऐकायला मिळेल. यस नक्कीच विकेट आले. दुसऱ्या चेंडूवरती अजून देखील संघाचं खातं उघडलं नाही. GDS संघाला 54 धावांचा भला मोठा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. मोठे फटके हानिकारक आहे प्रत्येक षटकामध्ये. तिथे अजून खातं देखील उघडलं नाही. दोन्ही पहिला चेंडू निर्धावाला, दुसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या रूपात मोठी विकेट आली. खूपच सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल रोहित याची. पुढील चेंडू सुंदर असा लेग ऑफ ब्रेकचा मारा. हो समोरच्या दिशेने पुन्हा एकदा काय घडेल काय बिघडेल. बॅकअप परत निघून गेलाय. तिन्ही चेंडू निर्धाव. खूपच सुंदर षटक म्हणाले रोगी. त्याचा फुलर लेनचा बॉल त्याला ऑन साइडला सरळ फेकून दिलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये धावांचा झालाय. श्री गणेशा खातं उघडलंय GDS या संघाचं. खूपच षटक सुंदर म्हणावं लागेल रोहित याचं. 4 चेंडूंचा खेळ झाला. धाबा हो सुंदर असा लेग ब्रेकचा मारा. फिरकी फिंगर रोल करतोय. बोटाची शैली आहे रोहित याकडे. 4 चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत धावपलकावर धावा लागले 254. या भला मोठा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे GDS या संघाला. मोठे फटके. ओ यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यस्टनचा वेत बॅट्समन आउट होईल. सलाम बॅक टू डगआउट. गडी बात डीजे.
18 चेंडूचा खेळ झाला. धावपलकावर धावा देखील लागल्यात 18. दुसऱ्या षटकातील अंतिम षटक. इक्वेशन असेल 6 चेंडू 35 धावा. मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. एक हाती सामना म्हणावा लागेल. आतापर्यंत पाहायला गेलं तर साई सिद्धी या संघाने धावांवरती रोख लगावलाय. खूपच सुंदर षटक म्हणावं लागेल, फलंदाजी म्हणावी लागेल, गोलंदाजी देखील म्हणावी लागेल. खूपच सुंदर स्वतःला झोकून दिल्या संघासाठी साई सिद्धी या संघाने. आतापर्यंत अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सजवी की समोरच्या दिशेने टोललेला चेंडू. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. आनंदी असं नक्कीच आनंद्याने स्वतःला हे केलंय. पुढील चेंडू विकी याचा बॅकफुटला जाऊन यावेळी चेंडू सरळ निघून जाईल मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडी बाद डीजे. अरे एकलाच फिरतोय हो, अरे एकलाच फिरतोय, बिंदास बोलतोय समाजसेवक भरदार. एकलाच फिरतोय, बिंदास बोलतोय समाजसेवक भरदार. खूपच सुंदर मधुर असं संगीत पाहायला भेटलं. ओ बॅक टू बॅक गडी बाद दुसरा डीजे. थँक्यू डीजे. संगीत पाहायला भेटले. तारपा पाहायला भेटला. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकाला सन्मान दिलाय. मॅच फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन टीम साई सिद्धी. हार्ड लक टीम GDS पराभवाच्या छायाखाली जातोय. थँक्यू डीजे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मधून आल्या वैयक्तिक 23 धावा असा फलंदाज ज्याचं नाव आहे मिस्टर आनंद.